हॅलो नमस्कार, मी सुजाता. तुम्हा सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर हा ब्लॉग माहेरचाच आहे आणि आता मी उठून सकाळी सकाळी निघालेलो आहोत मॉर्निंग वॉकला. तर स्टे ट्यून. झोपत न उठून व्हिडिओ शूट करायला मॉर्निंग वॉकला चालला आहे. आईची मैत्रीण लय लांब गेल्या म्हणणार ह्या काही न झाले ते वाटतं. चिल्ली पिल्ली सगळी येईल तीच. आई रोज जाते. हो म्हणूनच बारीक झाली. आज सगळे चाळा आले ते चिल्ली पिल्ली सकट पप्पा आलेत. ह्या तिघी मग आहेत. या पटापटा. का पहिल्यापासूनच आहे ग. कुठेतरी फक्त पुढं नाव वाचलेलं मी तिकडं. हॉटेल भाग्यश्री काल येताना फ्रेंचायझ म्हणलं घेतल्या का नवीन ओपनिंग केले त्याच नावाचं काय माहिती. होय बापरे केवढं माणसं जागा घेऊन घर बांधून. चिल्ली पिल्ली नो. माझी आई आहे ते टोलनाक्याजवळ मॉर्निंग वॉकला येते आणि टोलनाक्याच्या इथेच माझ्या मामास बहिणीचं घर आहे. सो आम्ही सर्वजण तिच्या घरी आलेलो आहोत. अरे वा चांगलं केलंय की रांगोळी परीने केला असं. तुमचा किल्ला धुवून गेला. किल्ला धुवून गेला. पाऊस होता ना जोरात. हा कापड टाकलेलं ना त्याच्यात त्यामध्ये. अरे इथं पण मोठा आहे. हा बघ इकडं मोठा आहे. रामफळ झाडाचं नाव आहे रामफळ. त्याची काहीतरी स्टोरी आहे की रामाला लय भूक लागलेली असते तेव्हा ती भूक या फळामुळे मिटते म्हणून ते सीताचा पण तसंच काहीतरी आहे असं. मग त्या फळांना तशी नाव आहेत सीताफळ रामफळ. त्याचं थोडंसं खाल्लं तरी भूक लगेच हे होते असं मी काहीतरी ते स्टोरी का काहीतरी बघितलेली. रामफळाची बघितली का सीताफळाची बघितलेली आठवण आपण दाखवायला. दुसरा आयडिया बघ. त्याला जरा थोडंच कट केलंय बाग. येताना आईने तिच्यासाठी दिवाळी घेऊन आली होती. सो तिला दिवाळी दिली आणि मग तिला नको म्हटलं तरी ती सकाळ सकाळी आमच्या मागे लागते चहा प्या वगैरे. पेढे येते दिसतंय तिकडे फुलपाखरू तिकडं पेंटिंग. दिला नको म्हणलं तरी तिने नाश्ता बनवला होता. छोट्या प्लेटा सगळ्यांना बसला नंतर ती सर्वांना पोहे खायला देत आहे. ट्रॅक्टर आता हे काय करायचं. रोटर आहे काय. त्याला सामान घेतात त्याचं 3 तास किती काय. तर ह्या रूम आहेत त्या तिने बांधलेल्या आहेत भाड्याने देण्यासाठी. तर या ठिकाणी त्या रूम आहेत पत्र्याच्या आहेत. ते तुम्ही रूम तयार केलेले आहेत. हे छोटस आहे. किल्ली झालेत काय. ती गावटे ही पॉमली इथं नाही भाडं तरी. अयो भारी गेले की बघ. किचन बिचन बाथरूम छोटस आणि किचन छोटस भाड्याने द्यायला बरंच आहे. किचन ओटा हे सगळं केले. पहिली आपण करायची. थांब जरा. आम्ही लहानपणी बघितलेलं बाई. बघ आत पिंड करत असते. हा बघ हाय का. हा आहे का नाही पिंडीचा आकार. हा बघ हाय का दाखवा कुठे आहे ही पिंड. अगं बघ की बघ की आकार. पिंडचा आकार आहे. दिसलं का. हा बघ बघ
पिंड ना बी येते. बी आहे पण तिचा आकार बघ आकार. हो आकार बघ. आकार बघ आकार. मग तेच म्हणलं मी तुला याचा आकार बघ म्हणलं पिंड कसं की नाही. काय पण ही अगं नाही औषधी आपल्याला माहितच नाही ती. तर याचं नाव काय आहे तुम्हाला कमेंट माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. विनून आणले का ते? विनून आणले का? हां हो. बाय बाय निघालीत गावाला म्हणून कुठे गेलेली नाही दिवाळीला. ती गेली ना तिला रक्षाबंधनला म्हणून. बाय बाय. बाय निघाली म्हणजे सगळी बाईच आहे ती पप्पांसाठी. तेच की त्यांची सुनबाई असली तरी बाय आणि पोरगी असली तरी बाय. बाय. बाय बाय. तर या ठिकाणी वहिनी आहे ते चाललेलं आहे त्यांच्या माहेरी. बाय बाय. जाऊ व्यवस्थित. बाय 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 म्हणा मग. बाय 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 म्हणल्यावर दादा म्हणून बघते. आता मी व्हिडिओ गेला नाही. गोळ्या खाल्ल्या का नाही कुठल्या कुठे? हो लग्नाला ना आहेराला हे शिवून घालतंय तर इथे ना तवा चांगला आहे. याच्यावर डिझाईन डार्क कलर आहे. यात असलंच कलर आहे सगळं. हां नाही मी त्याच्या दुकानात पण गेलो ना मी असलंच कलर आहे सगळं. तर या साड्या आहेत त्या काकीच्या आहेत. जी पहिली साडी होती ती भाऊबीजची आहे आणि ही साडी आहे ती लग्नात तिने घेतलेली होती. तर या ठिकाणी पप्पा मारत आणि ते हायवेवरती जो रस्ता बंद आहे त्या ठिकाणी सर्वजण. बरं हा कर वैष्णवीची ऍक्टिंग. चल मग तुला काय करायचंय? आणि हे सगळ्यात घालवल. हे गप्पे काहीतरीच ए सोडे माझी हेअरस्टाईल वाल्या सगळीच काढायला लागलात. नाही नाही दुसरं काहीतरी कर. एक गोष्ट सांगा. दुसरी काहीतरी सांग. ट्रूथ म्हणते ट्रूथ. गाणं म्हणवा. शिकवते ती गाणं म्हण. शाळेत शिकव. ओवी बघ कशी म्हणते. ओवी गाणं म्हण. ओवी ओवी गाणं म्हण की. नको पाण्याला जाते. ए काहीतरी म्हण चल पटकन. मग कशाला खेळतायस? असं नसतं. आउट झाल्यावर काहीतरी करायचं लागतं. कोण आवडतं? हा काकी काय विचारते बघ. तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं? तुला कोणच नाही आवडत. बघ की कोणच नाही आवडत म्हणते. बघू दे थांब. आई चिकन बनवते. आई काय केलं? चिकन चाळणी केलंय. अरे वा मस्त दिसते मटन. आईनं लई गॅस सोडलं. मग त्याच्यानं व्हिडिओ करायचीच नाही. कांदा लसूण भाजून सगळं आहे का नाही. टोमॅटो मी फक्त मसाला करून दिलाय. आईने सगळं केलं. आज आईच्या हातचं नॉनव्हेज. ह्याच्या आधी पण केलं ना आम्ही त्या दिवशी एकदा. हे भाज की मसाला. हो हलवायचा. हो आईने केलेलं माझं तेव्हा म्हटलं होतं. माझी आत्ताशी आंघोळ झाली आणि आई जेवण करते. चला का चिकन नाही चाललंय. आईची रेसिपी शूट करायची राहिली का आंघोळीच्या नादात. काय झालं? रेसिपी शूट नाही केली ना. बॅग पॅकिंग करायची आहे. ह्या मयूरनं दिलेला फराळ आणि हा ताईनं दिलेला फराळ आणि साड्या भरायच्या आहेत.
कसलं भारी दिसतंय, कलर बिलर मस्तच. आईने बनवलेलं चिकन. आता आम्ही भाकरी बनवणार आहे, ताई आणि मी. आणि इथे आहे चिकनचा रस्सा. या ठिकाणी ताई बसली भाकरी थापायला आणि मी भाजणार. उतवणी घालायला पाणी ठेवले. आमच्या इथं भाकऱ्या तयार झाल्यात आणि भाकऱ्या करत करत ही बाकीची जेवली पण. आणि आमच्या लक्षातच नाही परत व्हिडिओ करायला. मामा जेवून गेला मोठा. इकडे ही चिली पिली जेवती ती. हे झालं बी जेवण. आई बसले वाढायला. आता आम्ही राहिलो, विनू, मी, ताई आणि आई. चौघ. कुठली 5 जण? चौघच राहिलो. गुड्डी आहे का इथं? गुड्डी मामी नाही आज देणार. तर या ठिकाणी वहिनी आणि बाई गेलेले आहेत त्यांच्या माहेरी आणि भाऊबीजला. आणि इथे मग आईने सकाळी चिकन करून घेतलेलं आहे सुकं पातळ. आणि मग नंतर आम्ही जेवायच्या अगोदर ताई आणि मी भाकरी बनवून घेत आहोत. सो इथे ताईने भाकऱ्या थापून दिल्यात आणि मी भाजून घेतलेले आहेत. आणि दादा आणि पप्पा आणि चिल्ली पिल्लींनी जेवण घेतलेलं आहे. आणि विनू, मी आणि आई, पप्पा आणि ताई राहिलेले आहेत. विनू बाहेर गेला होता म्हणून आम्ही त्याची वाट बघत होतो. त्याला कॉल केला, तो बोलला होता येतो म्हणून. मग त्याची वाट बघत बसलो होतो. आईनं जेवायला वाढले. ताट घ्यायला वाकायला लागते. मस्तपैकी आईच्या हात. नाही, मी तेच म्हणत होते आज मस्तपैकी आईच्या हातचं चिकन सुक्क आणि चिकन रस्सा असं म्हणत होते. तर ताई पण तेच बोलली. सेम सेम बोललो आहे का नाही. आईनं बनवलंय आईच्या हातचं मस्तपैकी. तर बघ, घर माहेरी आल्यावर तर केस कटवायचे आणि घरी असल्या कामच काम. जेवायचं आता. जेवण परत आवरायचं असायचं जायला. सगळे दिसत. कसं झालंय जेवण? मस्त, एक नंबर. लय भारी. लय भारी चिकन सुक्क लय भारी. विनूची वाट बघून आम्ही जेवायला बसत होतो. तोपर्यंत आम्ही थोडंसं स्टार्ट करेपर्यंत विनू आला होता. नंतर मग तो हे आमच्याबरोबर बसला होता. मी निघाली आणि हल्ली मग बारक्या पिल्ल्यावर ना इथं घरीला कुठं हिला लावले, मला पण लावले. 5 जणी व्हायसाठी बारक्या पिल्ल्यांना लावते. हमदर व्हिडिओ कर. चला. 3 घंटे मूवी के बाद आमचं लग्न झालं होतं. तिघे जरी जाते म्हणून मुलीला लागते. पर घर वापस पहुंच के पता गेले की 5 जण झाले की शादी खड़े रहकर अब घर लौट के दीदीला लावला. कुछ ऐसे होते थे। और रात का थोड़ा जुगाड़ करके मैंने अपने खड़े रहते हुए सोने का तरीका बना लिया। 16 आवर्स बाद सिर्फ 8 घंटे कशाला निघाला. मैं पैसे भी दे दिए सीट के अपने बैठने तो फिर 3 घंटे मैंने पूरी मूवी खड़े होकर देखी। सोचा किसी रेस्टोरेंट जाने का। ये दिक्कत है, मैं बैठ नहीं सकता हूँ। निघाला की तो चला ते घेऊन झाली. काय राहिलेलं नाही ना. बघा की स्लीप गावलीच नाही. ते मुंबईच्या मावस त्या ह्यांच्या मावस भावाने घेतलेलं. बाय 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 बाय. उद्या सकाळी ना रे. बाय बाय. हाय का नाही. उद्या जाणार आहे मावशी सकाळी. ना जाणार आहे उद्या सकाळी. ती बी आत्ताच निघालेली. नको नको. बाय. ती बी निघालेली आजच. आई म्हणले तर थांबकी उद्या जा. तर ना आहे सुट्टी पण काय आपलं ते म्हणते शाळेत पोरांचा अभ्यास आहे ना. पिलो क्या पाहिजे? 3 कटिंग आता
विनूने आम्हाला सोडला. नंतर मग तो वरती गेला आणि मग मी आव्हानात त्यांच्यासाठी घेतलेले ड्रेस दाखवत होते. जे काकीनेही पोशाखावर दिलेला तोही दाखवला. आणि नंतर मीही एक ड्रेस आणलेला भाऊबीजेला खरेदी करताना दादाला विनूला घेतलेले. त्यावेळेला मग ह्यांच्यासाठी पण मी एक ड्रेस घेतला होता. सो मी त्यांना दाखवत आहे. यांचं या ठिकाणी ड्रेस आणलेला बघायचं राहिला आणि कशाला आणला हेच विचारत बसले होते. काय करत होती का आणायची वगैरे, पैसे खर्च करायचे हे ते बडबडत होते. आणि मी म्हणते घ्या घ्या घ्या. कशाला पैसे खर्च करायचे उगाच पैसे आहे म्हणून खर्च करायचे. आवडायला आता हे घालून कधी काय बसायचं. घालून बघायचं म्हणजे काय थोडे गेलो आता केवढं गेलो. आबोली चालू आहे. वाईट मध्ये घेत पण नव्हतं तुमची साईज. चांगला आहे हे आता वाईट बाजू पण नव्हतं ना, तुमची साईजच नव्हती. एकदा माल संपलेला सगळा. शिव कलर माझ्याकडे आहे की मग ते बाळ काय म्हणून हा घेतला. ते पण घेतलं ना. दुसरा कलर भेटला नाही. होता पिवळा. चाललं असं. लय पिवळा. आवडलं की सांगायचं काय? आहे बरं आहे की आता घालून बघितलेच बघा आहे. की घालून. आता येतं. नंतर आम्ही गेलेलो आहोत घरी. आणि घरी गेल्यानंतर मग काही मी शूट केलं नव्हतं. नेक्स्ट डेला डायरेक्टली शूट केलेलं आहे. विनू आणि बाईला मी जेवायला वगैरे बोलवलं होतं. या ठिकाणी मी बनवलेलं आहे चिकन सुक्कं. अर्धा किलो आहे. इथे आहे मटणाचं अळणी, इथे आहे भात, इथे आहे मटणाचा रस्सा. भाकरी आणि चपाती. आज आहे मटन चिकन. काय आहे? होय, कोणासाठी? मामासाठी. हे बघ काय करते, खाऊन बसले. आणि इकडे आमच्या डॉली आल्या बसल्या. ती हे बघा, ते पोरग काय बी लावते. ग्रिझली काय आहे? माझा हॉटस्पॉट जोडले आणि है की नाही. झेड घे झेड. मला चालायचं सकाळचं उठले कधी. जॉब आली काय का बुट होय. बुट काय चालत चालत आला का काय? काय बिल्या उडीक बसते घेऊन. खाता वय नॉनव्हेज. काय झालं? बघा बघा बघा. हा गाडी बसा. अरे ग पडेल पडेल. दर मी घेते. ही घे पकड. ते बघा बाबूच्या चड्ड्या. ही घे चड्ड्या घे. बरे ती घे. अगं बाई. प्युअर लेदरचं कुठलं जावं ते बनवून घ्यायला लागतं. प्युअर लेदरचं पाहिजे रे. सँडल आहेत की माझ्याकडे. काय करतेस? किती वाजले? 9 वाजत आले. दुपारची पडलेली आपण जेवलेलो. दुपारची आपण सगळी जेवलो त्यावेळेला कसलीच हो नव्हती. ते पण आपण फराळ बसलो, परत दुकानात गेलो, ब्लाऊज शिवला, ब्लाऊज शिवून आता एका पोरगीचा ड्रेस फिटिंग नाही केला. ड्रेस फिटिंग केला. त्यानंतर मग आता घरी आलो, भात घातलाय. बाकी सगळं कालवण हे आहे, चपात्या आहेत आणि कालवण. पण आपण लय उशिरा गेलेलो दुकानात. आणि त्यामुळे भात घातलाय. तोपर्यंत भांडी घासायची आणि आता जेवायचं. हो भात झाला. याच नंतर माझा हा व्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.